आज या पेऱ्याची साईज बघा काय आहे ती दाखवा ह्याला खाली. फुटवेची संख्या बघा शेतकरी भावानं किती आहे ना. आज ऊस पडलाय माझा सगळा, पण कसा पडलाय तर ऊस ह्या ऊसावर इकडे टेकलाय, हिकालला इकडे टेकलाय. त्यामुळे असा रानात ऊस लोळणार नाही. फक्त थोडा ऊस असा आडवा झालाय ना, आडवा ऊस झाल्यामुळं एकामेकाला असा सपोर्ट लागला. दाखव हे सपोर्ट बघा, असा शेतकरी भावानं सपोर्ट लागतोय. बघितलं का आता टेकाल का ऊस खाली. मग असा जर ऊस जर नाही पडला ना, असा जर खाडा ऊस राहिला तर साहजिक त्याला उंदीर लागणार नाही, त्याला बाकीचं कुठल्या काय अडचण येणार नाही, तोडा अडचण येणार नाही. आज माझं एक स्वप्न आहे शेतकरी भावानं की मी एका ऊसाचं साधारण 5-6 तुकडे करणार आहे. भावानं ध्यानात घ्या तुम्ही, इतका लांब ऊस वाढवणार आहे. बघा आता तुम्ही कांड्याची साईज कशी आहे, फुटवेची साईज काय आहे, कशी क्वालिटी ती शेतकरी भावानं आता तुम्हीच बघा. बघा ऊस पडलाय पण पडलेल्या ऊसावर टेकलाय, दिसतंय तुम्हाला. हा ऊस पडलाय शेतकरी भावानं पण पडलेल्या ऊसावर टेकलाय, म्हणजे त्याला सपोर्ट मिळालाय. सपोर्ट मिळाल्यानंतर अजून हा ऊस 30, 35, 40 फुटापर्यंत जायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. पण बघू काय होतंय भविष्यात, काय होतंय कसं होतंय थोडस का आपल्याला पण बघायला मिळेल. बघा इथे दाखवा ऊस पडलाय, हे कसा टेकलाय एकामेका समोर, वर दाखवा वर. बघा ऊस कसा टेकलाय एकामेकावरती. इतका लांबून सुद्धा जर ऊस असा भुईसपाट होत नसेल किंवा पडत नसेल तर खरोखर शेतकरी भावांनो, आज मी तर असं म्हणेन की बऱ्यापैकी नाना तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी झालेला आहे. आणि जी शेतकऱ्यांनी जी माझ्या पद्धतीने लागण केली तर आज माझ्या शेतकऱ्यांनी जेवढ्या नाना तंत्रज्ञानाने ऊस लावले तेवढ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या रानात तुम्ही जाऊन बघा. एका शेतकऱ्याच्या रानात एक डोळा पाण्यामुळे नसला का तेवढा मला तुम्ही दाखवा. का नसला ना शेतकरी भावांनो, तर केळी लावल्यासारखा सपाटीला नानाने ऊस लावून दिलाय, सगळं पाणी थाळावून निघून गेलंय. त्याच्यामुळे ऊसाच्या बुडाला 1 इंच 1 लिटर छटाक पाणी सुद्धा थांबलं नाही. आज मी माझ्या ऊसाला एक कॅन सोडत असताना थोडं पाणी जास्त झालं बॅलर उडेपर्यंत, तर सगळं पाणी असं लिकेज होऊन शेतकरी भावांनो सरीत उतरलं खाली.